एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते, काय उपवास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. तुका म्हणे कुब्जा दासी, तुका म्हणे कुब्जा दासी, रूप रासी नकळा, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती विठ्ठल. हरी विठ्ठल
कृपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा तुम कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा अवेर. श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य अभंग संहितेतून द्वापार युगातील गोकुळातील गोपाळांच्या एकवीस भावाचं वर्णन करतात. विठ्ठल सहज प्रश्न निर्माण होतो की तुकोबराय गोपाळांचं वर्णन करतात आणि ते देखील द्वापार युगातील. कसं शक्य आहे तर शक्य आहे. तुका म्हणे तई होतो आम्ही द्वापार युगामध्ये देखील भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये जगद्गुरु तुकोबराय उद्धवाच्या रूपाने होते. निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सवे चारीत फिरतसो कोणी भिन्न भेद नाही. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबराय उपस्थित होते. भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये भगवान परमात्म्याने ज्या ज्या काही लीला साकारल्या जे जे काही चरित्र त्या ठिकाणी साकारलं त्या चरित्राचे त्या लीलेचे त्या क्रीडेचे प्रत्यक्ष साक्षीदार जगद्गुरु तुकोबराय ठरत. विठ्ठल मोठा वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरूपाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या असंख्य अभंगाच्या माध्यमातून संयोगाने नानाविध लक्षणाने भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये बाळक्रीडेचे अभंग आहेत, गवळणींचे अभंग आहेत, काल्याचे अभंग आहेत, खेळ्याचे अभंग आहेत, खेळाचे अभंग आहेत, काही विराने आहेत. या असंख्य अभंगाद्वारे तुकोबरायांनी अगदी यथोचित भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु आजच्या सेवेकरिता जो अभंग घेतलेला आहे त्या अभंगाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. या अभंगामध्ये भगवंताप्रती गोपाळांचा असणारा एकवीस भाव, गोपाळांची असणारी निष्ठा, भगवंताप्रती असणारी आस्था, भगवंताप्रती असणारा प्रेम भाव, भगवंताप्रती असणारा एकविधतेचा तो दृढ निश्चय, या संबंध गोष्टींचं वर्णन जगद्गुरु तुकोबरायांनी केलेलं आहे. त्याचबरोबर भगवंताचं भक्तांप्रती असणारं प्रेम याचंही तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. अर्थात देव भक्तांचा ऐक्य सोहळा म्हटलं की हा अभंग. विठ्ठल जसं एखादा निष्ठावंत भक्त भगवंताची आराधना करीत असताना कोणत्याही अवस्थेला त्या ठिकाणी जाऊ शकतो, तसा भगवान परमात्मा देखील आपल्या भक्तांकरिता कोणत्याही अवस्थेला जाऊ शकतो. हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. अर्थात भगवान परमात्म्याची उपासना करीत असताना त्या भगवान परमात्म्याच्या चरणी अवघड जीवन आपलं समर्पित असावं. भगवंताची उपासना करीत असताना त्याच्या ठिकाणी जर आपला प्रेमभाव समर्पित नसेल, आपली जर निष्ठा नसेल, भगवंताच्या चरणी विश्वास नसेल तर त्या भगवान परमात्म्याची कृपा त्या ठिकाणी संपादित होत नसते. भगवंताला प्रसन्न करणं सहज नव्हे. असं नाही की त्याच्या पुढ्यात आपण उभारलो, त्याला हात जोडले आणि त्याला आळवलं म्हणजे तो प्रसन्न होईल. भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी प्राप्ती करण्याकरिता किती वेळ वाट पाहायला लागेल याची वेळ ही निश्चित नाही. शबरीने अवघ जीवन त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची वाट पाहिली. अवघ जीवन. आपली स्थिती अशी झालेली आहे की आज जर आपण परमार्थाला सुरुवात केली तर उद्या भगवंताची कृपा संपादित करावी ही भूमिका आपली आहे. आपल्या ठिकाणी संयमही नाही, धीरही नाही.
परंतु त्या ठिकाणी शबरीने अवघड जीवन भगवान परमात्म्याची वाट पाहिली. गोपाळांनी देखील भगवान परमात्म्याच्या हातून जो प्रसाद त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे, तो प्रसाद लगेच सहज लीलया प्राप्त झाला अशातला भाग नाही. त्याकरिता गोपाळांनी युगानयुगे भगवंतासह अवतार करून भगवंताची साधना केलेली आहे, भगवंताची उपासना केलेली आहे. हे एका जन्माची फलश्रुती नव्हे. जेवढे काही भगवंताने अवतार केले, भगवान परमात्म्याने अवतार साकारले, त्याबरोबर गोपाळांनी भगवंतासह अवतार घेऊन भगवंतासोबत त्या क्रीडा केलेल्या आहेत, भगवंताच्या नामाचे डांगोरे पिटलेले आहेत. पिटू भक्तीचा डांगोरा या व्यतिरिक्त त्या गोपाळांनी काहीही साधलं नाही. करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान या व्यतिरिक्त त्या गोपाळांच्या अंतकरणामध्ये दुसरा कोणताही भाव नव्हता. फक्त भगवंताशी रत व्हावं, भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सर्व सुखाची अनुभूती घ्यावी, त्यात सर्व सुख मानावं, ही अवस्था त्या ठिकाणी गोपाळांची होती. कामनी माझी ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या स्वरूपामध्येच त्या ठिकाणी सुखाचा अनुभव घ्यावा. त्याच्या व्यतिरिक्त इतर विचारच त्या ठिकाणी गोपाळांच्या अंतकरणामध्ये निर्माण होत नसल्या कारणाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या हातून गोपाळ हे कृतार्थ झाले, धन्य झाले, निश्चिंत झाले आणि भगवान परमात्म्याने त्यांना तो प्रसाद देऊ केला. तो प्रसाद देखील कोणता अपेक्षित होता, असंख्य अभंगाच्या द्वारे त्या ठिकाणी रूपक केलेला आहे. परंतु गोपाळांनी ज्या करिता युगानुगे भगवान परमात्म्यासह अवतार केला आणि जी साधना केली, करीती नामाचे चिंतन, त्याचीच आस गोपाळांना होती. म्हणून झाली आमची चिंती आणि तोच प्रसाद की जो गोपाळांना त्या ठिकाणी आवश्यक होता, अपेक्षित होता, भगवान परमात्म्याने तोच देव केला. कारण का देव तेच देतो जो भक्तांना अपेक्षित आहे तो. काय प्रमाण आहे पहा. पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल, जे इच्छा करू जी ते कल्पतरू ती कल्पतरूकडे गेलो विठ्ठल. भक्तांची जी अपेक्षा असते, जी इच्छा असते, भगवान परमात्मा तेच पुरवतो. मग प्रत्येक वेळेस भगवंतासह अवतार घेऊन काय केलं तर ती नामाचे चिंतन, तोच हरिनामाचा कालारूपी प्रसाद त्या ठिकाणी गोपाळांना भगवान परमात्म्याने देऊ केला. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. हे केव्हा शक्य होतं, ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या ठिकाणी मोठा एकवीर भाव असेल तेव्हा त्या गोष्टी त्या ठिकाणी शक्य होत असतात. मग यामध्ये गोपाळांच्या ठिकाणी असणारा भगवंताप्रती एकवीर भाव आणि भगवंताचाही आपल्या भक्तां संबंधी असणारा एकवीर भाव, या दोन्हीही भूमिका जगद्गुरु तुकोबरायांनी अगदी उत्तमरित्या मांडल्या. विठ्ठल मग जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. गवळियांची ताक पिरे कोण पुरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. प्रथमदर्शी गवळी यांच्या लेकरांचं म्हणजे गोपाळांचं वर्णन करीत असताना ते गोपाळ कसे आहेत, कोण पोरे चांगली, अर्थात ती गवळ्यांची पोरं आहेत. दिसता क्षणी ती त्या ठिकाणी सुंदर दिसणार नाही, तयाची अंगी घुरट घाणी. गवळ्यांची पोरं म्हणजे आता ज्यांच्याकडे असंख्य गाया आहेत ते काही एसी लावून घरात बसतील का? नाही. शेण झाडून काढणे, गायांना त्या ठिकाणी चारा देऊ करणे नाही. अवघा दिवस त्या ठिकाणी त्या गोपाळांचा
गोसेवेमध्ये पूर्ण जाईल. गायांच्या सेवा करण्यामध्ये अवघा दिवस निघून जाईल. पण ते गोपाळांचीच पोरं दही दूध तूप लोणी यथेच्छ भक्षण करावं नाही का, आणि हाताने लोणी दही वगैरे सेवन केलं, हात त्या ठिकाणी दही दूध तूप लोण्याने माखले तसेच आपल्या सदऱ्याला त्या ठिकाणी पुसावे. ते काय आजचे गोपाळ होते का रोज कपडे बदलायला, रोज ड्रायक्लिंग केलेली शर्ट घालायला. एक सदरा चढवला की त्या सदऱ्याचं भाग्य कधी आपल्याला परत काढलं जाईल आणि धुतलं जाईल. अशा गोपाळ होते. परंतु वरपांगाने जरी कसेही भासत असले, कसेही जरी दिसत असले, तरी त्यांच्या अंतकरणामध्ये जो भक्तिभाव होता तो खऱ्या अर्थाने आज आपल्याला अपेक्षित आहे. आज आपल्याला तो आदर्शवत आहे. म्हणून एक लक्षात घ्या, जरी अंगावरली वस्त्र नीट नसली तरी चालेल, परंतु या वस्त्राच्या आतलं जे अंतकरण आहे हे चोख असावं, पवित्र असावं, सोज्वळ असावं. याचं प्रतीक म्हणजे ते गोपाळ आहे. विठ्ठल आठ दिवस गोपाळांच्या त्या ठिकाणी आंघोळी नसायच्या, परंतु वरतून कसे जरी असले तरी अंतकरणामध्ये त्यांचा मोठा भक्तिभाव होता. सदोदित भगवंताशी रथ होणारे होते. भगवंताच्या नामसंकीर्तनाने न्हावून निघाल्यानंतर त्यांना या लौकिक स्नानाची काय आवश्यकता होती. नाही जीवन निर्मळ काय करील सावन. जर जीवनच त्या ठिकाणी निर्मळ नसेल तर कोणता जरी साबण त्या ठिकाणी वापरला तरी त्याचा काय उपयोग होणार आहे, नाही का. अंतकरण शुद्ध असावं, पवित्र असावं, चोख असावं, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. गंगाजळाप्रमाणे पवित्र सोज्वळ निर्मळ अंतकरण ते त्या गोपाळांचं. म्हणून भगवान परमात्म्याने लीला देखील गोपाळांच्या समवेत केली. विठ्ठल तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहायचे ते. जोपर्यंत अंतकरण स्थित मलिनता त्या ठिकाणी नाहीशी होत नाही, विषय विकार त्या ठिकाणी नाहीशे होत नाही, तोपर्यंत त्या अंतकरणामध्ये तो भगवान परमात्मा स्थानापन्न होत नाही. गोपाळांची अवस्था ही निर्मळ होती. अंतकरणामध्ये त्या ठिकाणी मलिनतेचा एक किंचितही लवलेश नव्हता. त्यामुळे भगवान परमात्मा त्या गोपाळांच्या अंतकरणामध्ये स्थानापन्न झालेला. म्हणून गोपाळांची जी अवस्था होती, सर्वात्मक पोर माझे हिरोनी निकोपोर, मनी भक्तीची आवडी. इतर विषयांना गोपाळ हे प्राधान्य देतच नसायचे. म्हणून प्रसादाचे अधिकारी ठरले ते गोपाळ. म्हणून तुकोबरे म्हणतात, कसे जरी असले गवळीयांची ताके फिरे, कोण पोरे चांगली. कसे जरी वरपंगाने दिसत असले, भासले असले तरी त्यांचं अंतकरण भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित आहे. म्हणून प्रपंचामध्ये सुखाची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येक मनुष्य जीवाने आपली परमार्थिक जीवनाची वाटचाल करीत असताना अंतकरण निर्मळ ठेवावं आणि अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचाच ध्यास घ्यावा. तेव्हा कुठे त्या ठिकाणी आपल्याला भगवान परमात्म्याची काही अंश का होईना त्या ठिकाणी कृपा संपादित होईल, नाही का. आणि त्याच्या प्राप्तीची, त्याच्या भेटीची त्या ठिकाणी गोडी निर्माण होण्याकरिता भजनाची साधन आहे की त्या संयोगाने भगवान परमात्म्याशी आपण एकरूप होऊ. तुका म्हणे जेणे काही समाधान, ऐसे ते भजन पार पावी. भजनाने भगवान परमात्म्याशी एकरूपता त्या ठिकाणी साधता येते. आणि त्याकरिताच भगवान परमात्म्याने आपल्याला हा जन्म देव केलेला आहे. देव दिला देह
भजना गोमटा. परंतु आपण तेवढं सोडून पुष्कळ काही करीत बसलो म्हणून आपल्या जीवनाचं भजन झालंय. विठ्ठल गोपाळ अखंड भगवान परमात्म्याशी रत होते, सदोदित त्याच्या नामाचा ध्यास. म्हणून एक लक्षात घ्या, योगिया मुनी जना ध्यानी जे सुख आसनी शयनी हरी सुख भावले रे, हरी सुख भावले रे. योगी वर्यांना मुनी वर्यांना जो ध्यानातही न येणारा भगवान परमात्मा गोपाळांच्या समवेत क्रीडा करू लागला, त्याचं प्रतीक गोपाळांच्या ठाई त्याच्याविषयी त्याच्या संबंधी असणारा एकवीत भाव आहे. तो एकवीत भाव सहज निर्माण होत नाही, तो निर्माण करण्याकरिता मोठं सायास त्या ठिकाणी गोपाळांनी युगानुयुगे केलेला आहे. आपल्या अंतःकरणामध्ये देखील आता या ठिकाणी जेवढे उपस्थित आहेत सर्वच भाविक आहेत. मग सर्व भाविक आहेत, सर्व भक्त आहेत म्हणून सर्वांना भगवंताची कृपा संपादित होईल का? सर्वांना भगवान परमात्म्याचं दर्शन होईल का? नाही महाराज. त्यामध्ये देखील आपली निवड होणार आहे. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न नाही का? काही फक्त वारकरी आहेत, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे म्हणून कीर्तनाला बसलेले आहेत. आजकाल लोक दिसायला कीर्तनात असतात, असायला कुठे असतात? कीर्तनात असणं निराळं आणि कीर्तनात दिसणं निराळं. विठ्ठल आपल्या ज्या सेवा आहेत, उपासना आहेत, या व्यभिचार भावाच्या आहेत. आपली एक निष्ठतेची त्या ठिकाणी सेवा थोडीच आहे. आपण वाराप्रमाणे उपासना करतो, तिथपर्यंत ठीक होत. आता उद्धव महाराज वाराप्रमाणे गंध देखील बदलू लागलेले आहे. पहिलं किमान निदान वाराप्रमाणे देवतेची तरी उपासना व्हायची, आता वाराप्रमाणे त्या ठिकाणी गंध बदलू लागलेले आहे. वास्तविक वारकऱ्यांचा अलंकार म्हटलं की ऊर्ध्व पुंड्र भाळ, त्या ठिकाणी गोपीचंदन द्यावा, भुका धारण करावा. अति प्रिय आवडे तुळशी भुका, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका. नामा पथ पंकज पादुका, श्री मस्तकी वंदित असे. भगवान परमात्म्याला आपल्या आराध्याला जे अपेक्षित आहे, जे प्रिय आहे, ते अलंकार आपण त्या ठिकाणी धारण करावे. पण भगवंताला बुक्का आणि तुळस अति प्रिय आहे म्हणून बुक्का लिहावा, बुक्का लावू नये. बरीचशी मंडळी आता बुक्का लावायचं सोडून, गोपीचंद धारण करायचं सोडून कुंकूच लावून फिरायला लागले. बरं का माऊ? आपल्या आराध्याला जे अपेक्षित आहे ते आपण धारण करावं मोठ्या अभिमानाने. उपासनेमध्ये अभिमान असावा, उपासनेमध्ये निष्ठा असावी, उपासनेमध्ये एकविध भाव असावा. उपासनेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा भाव उन्हा पडता कामा नये. सर्व भावी देवासी, भगवंताला शरण जात असताना सर्व भावाने जावं. अवघा भार देवावर घालावा, देवाकडे काही मागण्याची आवश्यकता नाही. देवा सांग सुख देव निवारील मुख, न सांगता कडे अंतरीचे गुरु. त्याला काही सांगावं लागत नाही, सर्व काही त्याला आपोआप समजून येतं, उमजून येतं. आपलं कर्तव्य एवढंच आहे, तुका मने असो सुखे, तुका
मुखे विठोबा तुका म्हणे असो सुखे ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान नाही. आता त्याची कीर्तन करणाऱ्यांना समाधान नाही महाराज. ठरलंय तसं मिळतंय की नाही चिंता नाही. परत अर्ध्या वाटातून माघारी यावं नाराज होती ती चिंता. पुढल्या वर्षी परत मिळते न मिळते चिंता नाही. आता सांगणाऱ्यांना चिंता आहे तर तुमच्या दूर कोणी करावे. गाऊ मुखे विठोबा मला स्वप्न त्याच्या भजनामध्ये त्या ठिकाणी रंगून जावं. रंगला या रंगी विठ्ठल सर्वांगी. आपण उपासनेमध्ये देखील चिंता करतो. त्यामुळे भगवंताची एक लक्षात घ्या, ज्याची उपासना करावी त्याच्यावर पूर्ण विश्वास असावा. जर त्याच्यावर पहा आपण लहान लेकराला कडेवर घेतो नाही, आनंदाने त्याला उंच फेकतो झेलतो. ते घाबरत नसतं कारण तर त्याला विश्वास असतो ज्याने आपल्याला फेकलेला आहे ते आपल्याला झेलणार आहे. म्हणून त्याला हे किंचित भीती वाटत नाही. म्हणून आपण ज्याची उपासना करावी तो विश्वाचा जनित आहे. अहो देव म्हणून तरी त्याच्यावर विश्वास असावा. आपली अवस्था अशी झाली मानव देवाना इमान आणि संतामानी मुसलमान. त्या ठिकाणी विश्वास हा राहिलेलाच नाही. ज्या भगवंताची उपासना करावी. अहो महाराज नाही नवस पावला तर देव बदलणारी माणसं आहे. हा नाही पावला तर तो नाही. त्यामुळे अलीकड बुक्क्यापेक्षा अंगाऱ्याकडे गर्दी जास्त आहे. पहा याच्या